हॅलो. बाळ प्लॅनिंग करतानाची गोष्ट वेगळी असते आणि डिलिव्हरी झाल्यानंतरची गोष्ट अगदीच वेगळी असते. ज्या नवीन आया झाल्यात त्या रिलेट करू शकतात, की कसं आधी ज्या करिअर करत होत्या आणि आता बाळपण सांभाळायचं आहे, करिअर प्लॅन करायचं आहे, सगळे विचार डोक्यामध्ये चालू असतात. कसं दुहेरी आपल्याला मॅनेज करता येईल आणि इव्हन ज्या कामाला लागल्यात त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे. प्रॉब्लेम्सपेक्षा कसं सगळं मॅनेज करायचं आहे, मल्टीटास्क करायचं आहे, आपल्या बाळाला कसं वाढवायचं आहे, त्यांना काय शिकवायचं आहे. तर आज जेवणामध्ये सॅलड होतं. हिरवे मूग वाफवून घेतले होते आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मीठ आणि मध टाकलं थोडं. लिंबाचा रस काढून ठेवला आहे. ते लिंबाचा रस टाकून असं मस्त सॅलड केलं. भाजी केली होती. बटाट्याचे गोल काप आणि सोयाबीन आणि आज टिफिन मी पॅक केला आहे. मी नसते करत जनरली आणि मीरा मावशींसोबत खूप छान खेळते. आणि आज मी एक वेगळी गोष्ट केली, त्याच्यात मीरा रमली. ते म्हणजे तिचं जे मॅट आहे ते मी उलट्या बाजूने टाकलं. आणि मला कमेंटमध्ये सांगा, एक अवघड काम मला आत्तापर्यंत जाणवलेलं, एक नवीनच आई झाल्यापासून, की बाळाचे नखं काढणं. बापरे! खूप अवघड गोष्ट आहे ती माझ्यासाठी. आणि मग जनरल आपलं आवरलं सगळं. मीराचं जेवण, पूजा, माझं आवरणं हे सगळं झालं. आणि संध्याकाळी भांडे लावणे, दूध तापवणे हे सगळं मीराला खेळवत खेळवत चाललेलं असतं. आणि किती गोष्टी डोक्यात असतात. काही काही गोष्टी अशा असतात की समोर पडलेल्या असतात. कधी कधी वाटतं पसारा होतोय, होऊ द्या, जाऊ दे. पण कधी कधी पसारा समोर दिसला की वाटतं की कधी एकदा मी ते ठेवून देते. पण ते बाळाला बघत बघत ते सगळं मॅनेज करणं ही अवघड गोष्ट. तर हे असं सगळं आजचं आवरून रामरक्षा म्हणून दिवस संपवते. बाय बाय.